लोकशाही राज्य निर्माण केलं आणि लोकशाहीचा अर्थ असा होतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. परंतु नगरपालिकेत आत्ता सद्यस्थितीत फक्त हुकुमशाही दिसून येते. त्याची 2-3 उदाहरणं तर यांनी सांगितलेलीच आहेत. खरं तर जे विषय आवश्यक आहेत, ज्या विषयाला आपण वाचा फोडली पाहिजे ते विषय न घेता वेगळेच विषय घेत असतात. आणि त्या नगराध्यक्ष मॅडमला मला वाटतं काय कळत नसावं की काय मला सांगता येत नाही, परंतु त्यांचे पतिदेव हे त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करतायत. म्हणजे इथं येणं, कर्मचाऱ्यांना थोडी दमदाटी करणं, त्यांच्यावर रुबाब करणं, सतत केबिनमध्ये थांबणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या नगराध्यक्ष मॅडमला विषय कोणते घ्यावेत, कसे घ्यावेत, त्यांना गाईडलाईन्स कोण करते आम्हाला माहीत नाही. परंतु जे नगरपालिकेशी निगडीतच विषय नाहीत ते विषय पण ते याच्यामध्ये अजेंड्यामध्ये आणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, अपक्ष असतील, उपाठाचे असतील, सगळ्या नगरसेवकांनी विनंती केली की तुम्ही 11ला मीटिंग घेत जा. समजा 2-2:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली, थोडेफार विषय राहिले, पुन्हा येऊन ती मीटिंग आपण कंटिन्यू करू शकतो. परंतु त्यांचा तो मनमानी कारभार अजिबात थांबत नाही. आता तुम्हाला मला एकच विषय महत्त्वाचा याच्यातून सांगायचा की ही काही बिल आहेत याची पेट्रोल डिझेलची. ही बघा 1/9/2023 साली नगरपालिकेतलं जे गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये जे पेट्रोल डिझेल भरल्या जातं त्याचं बिल, तारीख लक्षात घ्या, 1/9/2023 त्याचं बिल झालेलं आहे 1,65,606. दुसऱ्या महिन्यात झाले 1,33,000. आता मी टेंटिटिव्हली वाचून दाखवते. 1,57,000, 1,55,000, 1,78,000, 2,15,000, 1,64,000, 1,71,000, 1,84,000, 1,67,000, 1,84,000, 1,84,000, 2,22, 1,88, 1,70, 1,71, 2,38 आणि 1,94. आणि त्याच्यानंतर ह्या काळात म्हणजे हे शेवटचं मी बिल तुम्हाला तारीख सांगते, 1/3/2025 याचं बिल आलेलं आहे 1,84,440. त्याच्यानंतर ज्यावेळेस अधिकारी बदलल्यानंतर बिल आले 75,000 महिन्याला. बिल आले 70,000. कोणत्या महिन्यात? हे सांगतो 31/7/2025. आता हा किती मोठा वाचा ना पुढे. ऑर्ड आहे. आता हा कोणता महिना? हा 79,000 आले 31/8/2025. 1/9/2025 60,000, 62,000, 47,000, 1/10/25. म्हणजे 23 ते 25 पासून 60, 70, 80, 90 अशी बिलं यायला लागली. परंतु ह्या ज्या महिन्यात आहेत 9/3/9/23 ह्या 23 मध्ये एवढी 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये बिल आले. लाख-सव्वा लाख रुपयाचा फरक दर महिन्याला, लाख-सव्वा लाख रुपयाचा फरक दर महिन्याला झालेला आहे. याच्यासाठी नगराध्यक्षांनी काय चौकशी केली का? याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का? हे कधी त्यांनी पाहिले का? हा विषय का नाही आणला त्यांनी याच्यावर? तुम्ही तक्रार दिली होती. तक्रार द्यायचा काय विषय? ते नगराध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी आहे ना, इथं काय चाललंय, कसं चाललंय, पहिलं काय होतं, आता काय होतं. आमच्या तक्रारीचा विषय येतो कुठे? कोणत्या अधिकाऱ्याच्या खाली झालेलं आहे? म्हणजे अगोदर कोण अधिकारी? मला नाही माहिती. आता ते त्यांनी शोधून काढलं पाहिजे. मी नुसतं विचारलं मला बिल दाखवा. बिल मी ऑफिशियल घेतली. गाड्या कमी झाल्यात त्यामुळे कमी बिल येते. नाही, गाड्या आहेत तेवढ्याच आहेत. गाड्या आहेत तेवढंच आहे. त्याच्यामुळे आहे ना बघा साहेब, ह्या नगराध्यक्ष मॅडमचा जो मनमानी कारभार आहे याच्यासाठी खरं आम्हाला निषेध करायचा की किती मनमानी कराल. हा तर एक विषय झाला. म्हणजे असे अनेक विषय असतील ना. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, सभागृह चालवायचे, सगळ्यांना विश्वासात घेऊन सभागृह चालवणं गरजेचं असतं.
मग तुम्ही प्रत्येक याचा गट नेता त्यांना विश्वासात घ्या. बरं, हे 54, 55, 50, 60 विषय तुम्ही एकदम घेता, थोडे थोडे घ्या ना, विश्वासात घ्या. आता आपण 5 घेऊ, नंतर म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं आणि व्यवस्थित हे केलं तर आपोआप जुन्नर शहराचा विकास आणि आपोआप सगळं जुळून येईल. पण यांना तसं काही करायचंच नाही. 4 वेळा आम्ही पार विनंत्या करून सांगितले तरी ते मीटिंग किती वाजता घेतात? 3 वाजता 3-4 म्हणजे हा जो मनमानी कारभार आहे ना, हा लोकांना कळायला पाहिजे. बरं, लोकांमध्ये त्यांच्या अफवा वेगळ्या असतात. चुकीचं लोकांमध्ये काय सांगायचं असते, मी बघा मी बघ कसं करतोय बघा. आणि मग ते आता यांनी तुम्हाला बजेटचं सांगितलं, बजेटचे ते विषय झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची पोस्ट होती, हे कमी केलं, हे जास्त केलं, हे अमकं केलं, हे तमकं केलं, एकही केलं नाही. सगळं आम्ही बाबा नगरपालिकेचं वाटोळं नको, 2 तारखेला समोर यांनी सभा चालवली. आता नगराध्यक्ष नगरपालिकेचं वाटोळं तुम्ही नको. इथं सीसीटीव्ही पहा, इथं बजेट हा नगरपालिकेचा आत्मा आहे. बजेटवर सगळ्या वर्षाचा खेळ चालू असतो. तो व्यवस्थित होता. मग आमच्यासारखे सुज्ञ सगळे नगरसेवक म्हटले आपण व्यवस्थित हे करून देऊ. ह्या मॅडम तर आल्याच नाही. आणि तिसऱ्या दिवशी पोस्ट, म्हणजे लोकांना बुमरँग करायचं काम यांचं चालू आहे. ते लोकांना कळावं म्हणून खरं आम्ही ही आज पत्रकार परिषद घेतली. आणि तुम्ही सगळेजण आमचं म्हणणं ऐकायला आला. धन्यवाद तुमचे. मीटिंग बोलवलेली आहे की त्यांना वारंवार सांगून की दुपारी 11 ते 12च्या दरम्यान तुम्ही मीटिंग घ्या. आम्ही आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी सुद्धा विनंती केल्यानंतरही त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. वारंवार त्यांना विनंती करून पण आज याच्यात जवळजवळ 150 विषय आहेत. ते काही 2 तासात पूर्ण होणार नाही. आणि या मीटिंगमध्ये लावलेले काही विषय हे अवैध आहेत, ज्यांचा नगरपालिकेचा काहीही संबंध नाही. म्हणजे सार्वजनिक ज्या धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यासंदर्भात जी स्टे आलेला आहे तो विषय सार्वजनिक बांधकामाकडे म्हणजे पेडोलीकडे आहे, तरी त्या विषयावर तो विषय लावण्यात आलेला आहे. त्या विषयाला काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुन्नर नगर परिषदेच्या मालकीचे बहुउद्देशीय हॉल आहेत, त्यांना नामकरण करण्यासंदर्भात जे विषय घेण्यात आलेला आहे तो त्या विषयासंदर्भात सभागृहात चर्चा होणे गरजेचं आहे. नगराध्यक्षांनी याच्यात त्याचे नावं दिलेली आहेत. त्या सभागृहाला कोणतं नाव, आमचा नावाला विरोध नाही, परंतु सभागृहात चर्चा करून सर्व नगरसेवकांना म्हणजे आमच्या 20-24 नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढे जाणं हे नगराध्यक्षांचं काम आहे. आणि त्यांचे ज्या प्रकारे मनमानी कारभार चाललेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. जय तुमचा कांबळेजी, उतरडेजी, तसेच चेतनजी आणि मिरगुणेजी आपलं सहर्ष स्वागत. आज जुन्नर नगरपालिकेची जनरल बोर्डाची 3 वाजता मीटिंग आहे. त्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर होणं जनतेच्या समोर आवश्यक आहे. साधारणतः एक महिनाभरापूर्वी, एक 15 दिवसापूर्वी आपल्या जुन्नर नगरपालिकेचं जे दरवार्षिक पत्रक असतं, अंदाजपत्रक, ते सादर होणं गरजेचं असतं. त्याची मुदत ही 28 फेब्रुवारी होती. परंतु माननीय नगराध्यक्षा काजळे मॅडम यांनी सगळी एरवून 27 तारखेला ती मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये जवळजवळ सर्व विषय होते, परंतु काही आम्ही ह्याच्यात नवीन नगरसेवक असल्यामुळे त्याचा अभ्यास होणं गरजेचं होतं. आणि दरवेळी ते मीटिंग 3 वाजता लावतात सर्व नगरसेवकांनी. मग आम्ही भाजपचे असू, राष्ट्रवादीचे असतो किंवा शिवसेनेचे असतो किंवा अपक्ष असतो, यांची विनंती की 11 वाजता मीटिंग लावा, की एवढे विषय असताना जनतेच्या असलेल्या समस्यांच्या विषयावर चर्चा होणं गरजेचं असतं. 4ला मीटिंग लावल्यावर ती मीटिंग पुढे किती तास चालणार, त्याच्यात कर्मचाऱ्यांना 5-5:30ची वेळ असते. असो, आता हा जो आज तुम्हाला बोलवला आहे तो अंदाजपत्रकाचा प्रमुख विषय आहे. 27 तारखेला एक 5:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली. 5:45ला त्यावेळी 27/2ला वार शुक्रवार होता. आपले जुन्नर शहरातील सर्व मुस्लिम बांधव रमजान चालू असल्याने त्यांना 5:45ला ईद निमित्त रमजानसाठी पठण करण्यासाठी गरजेचं असतं. त्या जवळजवळ 6 ते 7 महिला भगिनी त्याचे पुरुष पण नगरसेवक आहेत. त्यामुळे ती मीटिंग तिथं असं ठरलं की 27/2ला शुक्रवार येतो, 28/2ला शनिवार येतो, 1/3ला रविवार येतो. त्यामुळं मीटिंग ही 2/3/2026 रोजी सोमवार दिनांक 11 वाजता 27च मीटिंग पुढं चालवायची असं सर्वानुमते ठरले. त्यानुसार त्या दिवशी 5:30ला सर्व आपण थांबलो. सगळे नगरसेवक असते, सगळ्यांना मान्यता दिली. आणि जेव्हा 11 वाजता सोमवारी 2 तारखेला आम्ही आलो, एक 11:15ला थोडं 10 मिनिटं मला लेट झाला. पाहिलं इथं कुणी नव्हतं, मग मी माझ्या पुढच्या कामाला गेलो. त्याच्यानंतर नंतर मी माहिती घेतली तर ठराविक नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाचे आले होते, पण नगराध्यक्ष मॅडम
की ज्या पीठासीन अधिकारी असतात की ज्यांच्या अध्यक्षतेखाली सभा चालली असती त्या सभेला त्या नव्हत्या, की जी सभा आपल्याला 27ची सभा 2 तारखेला 2-3ला रनिंग करायची होती, की जो अतिशय मोठा अंदाजपत्रक जे असतं की त्याच्यावर वार्षिक सगळं आपल्या जुन्नरचं आराखडा असतो, जमा नावे खर्च असतो. त्या मिटिंगला ते आले नाही. ती मिटिंग झाल्यानंतर सन्माननीय नगरसेवकांनी सर्व सभागृह चालवलं, पण नगराध्यक्ष बाहेर नव्हते. तर त्याच्यानंतरची जी बाईट 2-3 दिवसांनी आपण असंच पाहिली, तर असं दाखवलंय की ती सभा ते अंदाजपत्रक आम्ही माझ्या ह्याच्यामध्ये मंजूर करून घेतली. परंतु त्या दिवशी जे 27/2ला शुक्रवारी सभा आली त्याच्यात फक्त 4-5 विषय आले, बरोबर ना? बरोबर. आणि नंतर पुढं ठरवायचं. त्यामुळे ह्यांची हुकुमशाही चालली असं दिसते, एकाधिकारी चालली. त्यामुळं की 3 वाजता जी मिटिंग काढतात 4ला ते 11 वाजता काढण्यास सगळ्या नगरसेवकांची विनंती दिली, त्याचंही त्या नगराध्यक्ष मॅडम पालन करत नाही. तसंच प्रत्येक विषय मिटिंगचा अजेंडा काढत असताना त्या पक्षाच्या गटनेत्यांना विचारात घेणं गरजेचं असतं. मग शिवसेनेचे गटनेते विक्रम परदेशी असतील, राष्ट्रवादी यांचे गटनेते अपक्ष सौ वैष्णवी पांडे असतील, आम्ही दोघं नगरसेवक भाजपचे, मी असतील, नंदूभाऊ तांबोळे असतील, तसेच अपक्ष नगरसेविका पटेल मॅडम पण आहेत. यांना विचारात घेणं, इतर दुसऱ्या आहेत त्यांना विचारात घेणं गरजेचे असतात. परंतु हे परस्पर विषय लावतात, त्यामुळं आम्ही याचा निषेध करतो. परंतु जुन्नरच्या जनतेला हे कळावं की हा एकाधिकारी सरपाण्याने चालवले. यापूर्वी आपण पाहिलं की हे 2 वेळा नगरसेवक असताना काय कामं केली, काय कुठं अडथळा, हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळं सभा होणार, सभा चालणार, काय काय विषय ना. आता तुम्ही सांगा, आजच्या सभेचे 55 विषय संदीपजी, किती? 55 विषय. प्रत्येक विषयाला 10 मिनिटं घ्या, 550 मिनिटं. 550 मिनिटाला 60 मिनिटांनी भागा, 5.5 तास, 5 तास 50 मिनिटं म्हणजे जवळजवळ पावणे 10 तास सभा मी चालली. एक अजून तेच सांगतो, ते 55 विषयांमध्ये जे सब विषय आहेत, काही पोट विषय पण आहे त्या त्याच्यात. पोट विषयामध्ये एका विषयात 20 20 मिनिटं. तर ही सभा 12 ते 13 तास चालते. तुम्ही सांगा, लेडीज असतात, घरं काम असतात, हे असतात. त्यामुळे ही सभा पुढच्या वेळीची मिटिंग ही 11 वाजता काढली पाहिजे, की जनतेच्या असलेल्या सगळ्या समस्या, जनतेच्या असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक अडचणीची तिथं हे होत असते, कामांची हे असतात. त्यासाठी वेळ देणं गरजेचे. ही पद्धत या नगराध्यक्षांनी बंद करावी आणि सगळ्यांना विचारात घेऊन चालव, की ज्या जुन्नरचा गाडा व्यवस्थित चालत. आणि त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही पण सगळ्यांना विचारात घेऊन चाला, आमचं सर्वांचं भविष्यात सहकार्य राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. आज सर्व पत्रकार बंधू आज इथं आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत. आज दिनांक 23/3/26ला सर्वसाधारण सभा आहे. तिथून मागे 3 सभा झालेल्या आहेत आणि तिन्ही सभेला आम्ही दोन्ही गटाचे माणसं 20 नगरसेवकांनी विनंती केलेली का सभा ही 11 वाजता घ्यावी, कारण सभेमध्ये विषय मेजर आहेत. त्याच्यामध्ये बजेटचा अनिल सांगितल्याप्रमाणे बजेटचा विषय असेल, आजचा विषय ठरावांचा विषय असेल. आज जवळपास 50 विषय आणि सब विषय पकडून 200 विषय जवळपास आहेत, 150च्या वर विषय आहेत. तर कुठंही कॉर्डिनेशन बसून घेत नाही, आमच्या संघ चर्चा केली जात नाही, गटनेते संघ चर्चा केली जात नाही. महत्त्वाचे विषय जे घ्यायला पाहिजे इथून मागं प्रोसिडिंगमध्ये आले, नफा फंडामध्ये पैसे नाही आहेत तर नफा फंड वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे इथून मागच्या 2 मिटिंगमध्ये चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चामुळं ते प्रोसिडिंग आलेले आहे, तरीसुद्धा ते विषय या सभेमध्ये लावले गेलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. असा विषय झाला होता, आमच्या गटनेत्याने आम्ही सर्वांनी मिळून एक विषय मांडला होता का जुन्नरला चौपाटी म्हणून भूभाडं चालू करावं. जिथं आज जुन्नरला जिजामाता गार्डन जिथं आहे आपलं, त्या गार्डनच्या त्या ठिकाणी आज बरेचसे लोक बसतात, 5 आणि 10 रुपयाची पावती देतात आणि चांगला बिझनेस करतात. तर त्या ठिकाणी भूभाडं, चौपाटी भूभाडं म्हणून हा विषय मी मांडला गेला होता. प्लस 1993 साली एक GR आलेला आहे का जो राष्ट्रमार्ग, राज्य महामार्ग हा ज्या ज्या तालुक्याच्या शहरातून गेलेले ते महामार्ग हस्तांतरित करून घ्यावे. तर हस्तांतरित करून का घ्यावे, कारण त्या ठिकाणचं आता झाडायचं, लाईट बिलचं आपण सगळं मेंटेनन्स आपणच पाहतोय, पाणी घालायचं मेंटेनन्स आपण पाहतोय. तर त्या ठिकाणी सेट मार्जिनमध्ये ज्या जागा आहेत तर त्या ठिकाणच्या भूभाड्यावरती तत्वावरती आपण देऊ शकतो आणि भूभाडे तत्व दिल्यानंतर नफा फंडात वाढ होऊ शकतो. असे असंख्य विषय नगरसेवकांनी मांडले होते. कारण आज नफा फंड तुम्हाला सगळ्यांना माहितीनुसार सांगतो मी, सगळ्यांना माहिती आहे, मोरे साहेबांना हा विषय चांगला माहिती किंवा साहेबांना पण माहिती आहे, नफा फंडात पैसे नाही. तर नफा फंड वाढवण्यासंदर्भामध्ये अजून एकही गोष्ट आम्ही मांडलेली या सभेमध्ये तुम्हाला काही दिसलेली नाही. म्हणजे जे विषय मांडले पाहिजेत ते विषय मांडत नाही. अवांतर विषय मांडायचे, अवांतर विषय मांडल्यानंतर नगरनेत्यांसंग कोणती चर्चा करायची नाही, काही नाही, आणि सगळे विषय मांडून मनमानी पद्धतीने करायचं. बजेटचा विषय तुम्हाला अनिल भाऊनी सांगितला, पण मी थोडंसं त्याच्यावर पण बोलतो. शेवटच्या दिवशी मिटिंग लावून विषय घ्यायला लावला
बजेट हा जुन्नर शहराचा आत्मा आहे. तो विषय त्या दिवशी करणं क्रमपात्र होतं, गरजेचं होतं, कारण त्यानंतर डेट नव्हती. तर त्याच्यानंतर असं ठरलं सगळ्यांमध्ये का बजेटचा विषय हा चालत असतो. तर चालल्यानंतर पुढच्या दिवशी आपण हा विषय घ्यायचा, पण तो अनऑथराईज राहणार, पण आपण चर्चा करून बजेटचा विषय मांडायचा. पण जेव्हा पुढच्या दिवशी आपण सर्वजण आलो, आम्ही सर्वजण दोन्ही गटाचे आणि सर्व नगरसेवक, तर त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी काय आलेल्या नव्हत्या. मग त्यावेळेस आम्ही दोन्ही गटाच्या आणि सर्व नगरसेवकांनी मिळून बजेटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे याच्यावर चर्चा केली. दोन्ही गटनेत्यांनी लेटर पॅडवरती बजेटमध्ये काय चेंजेस केले पाहिजे ते विषय मांडले. सर्व नगरसेवकांनी त्याच्यावर सह्या केल्या आणि ते पत्र आम्ही त्यांना इन्वर्ट केलं. तसंच पत्र आपण अगोदर पण एकदा इन्वर्ट केलेलं होतं. मग 2-3 दिवसापूर्वी पण आम्ही इन्वर्ट केलेलं होतं त्या दिवशी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते चेंजेस झाले, पण माहिती प्रसारणाच्या माध्यमातून असं कळतंय की बजेट हे त्यांनी फायनल केलं. त्यात काही बऱ्याचशा त्रुट्या आहेत. फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपयाचं बाबासाहेब आंबेडकर स्मारकांसाठी 5 लाख रुपये ही तरतूद करण्यात योग्य आहे का? आज एवढं मोठं स्मारक आपण करू शकतो, त्यासाठी एवढी तरतूद योग्य आहे? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि टेंडरच्या बाबतीमधले विषय असतील, टेंडरमधले बजेटचे विषय असतील, नफा फंडातले विषय असतील, जे आम्हाला अपेक्षित होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला तेवढा प्रतिसाद दिला नाही, आम्हाला कोणतंही कॉर्डिनेशन केलं नाही. आम्ही एवढंच सांगत, ज्या जनरल बॉडी मिटिंगचे आम्हाला अजेंडा येतात किंवा वेळ येते, हा वेळ तो चुकीचा आहेच आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचे विचारात न घेता ह्या गोष्टी केल्या जातात. गट नेत्यांना विचारात घेऊन आज 4 विषय, पुढच्या मिटिंगला तर 5 विषय, 10 विषय. 15 दिवसातून एक मीटिंग काढा ना. काय शिवाय का आपल्या लोकांनी निवडूनच त्याच्यासाठी दिले ना. आणि फंड कुठून आणला गेला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला मी सांगतो, अण्णाभाऊ साठे म्हणून काही फंड्स आहेत, ते फंड्स येत असतात. तर आपल्याला पेंडिंग फंड बाकी आहे 70 लाख रुपये आपल्याला भेटू शकतात, पण अजून आपले प्रस्ताव नव्हते. तर आता सोलरचा प्रस्ताव दादांच्या माध्यमातून तो दिलेला आहे, दलित वस्तीमधले. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत का जे फंड आणण्यासाठी आपण तरतूद केले पाहिजे किंवा विचार केले पाहिजे. त्या निवडणूक झाली, पक्ष हा विषय बाजूला राहिला. सगळ्या नगरसेवकांना एकत्र घेऊन माजी आजी आमदारांसंग चर्चा करायची, त्याच्यातून फंड कसे आणले पाहिजे, वैशिष्ट्यपूर्णमधून फंड कसे आणले पाहिजे, ह्या बाबतीत जी चर्चा व्हायला पाहिजे मोरे साहेब, ती चर्चा काय होत नाहीये, साधक बाधक चर्चा नाही. आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आणि असं वाटतं आम्हाला काही याच्या जुन्नरच्या जे आता डेव्हलपमेंट आहे याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं गेलं, जर असं चालू राहिलं तर खूप अवघड होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही जे सोर्स तुम्हाला सुचवतोय मीटिंगच्या माध्यमातून, आम्ही जे सोर्स सुचवतोय की आपण हे केलं तर आपल्याला इकडनं असा निधी येईल, तो कशासाठी आपण सुचवतोय की जुन्नर शहराचा विकास करायचा आपल्याला. परंतु त्या सोर्सचा एकही विषय याच्यात आलेला की आता समजा मयूरने एक विषय मांडला होता की ते जे रस्ते ते आपल्या नगरपालिकेकडे हँडओव्हर करून घ्यायचे. तो विषय आला पाहिजे होता ना की ते हँडओव्हर केल्यानंतर शेजारच्या ज्या जमिनी आहेत त्या आपल्याकडे येतील आणि आपल्याला इन्कम सोर्स चालू होईल. हे असले विषय ते घेतात. त्यांना इन्कम सोर्सचं काहीच पडलेलं नाही. कुठून इन्कम येतोय, काय येतोय, काही घेणं देणं नाही. फक्त काही पण आडमतडम विषय लावायचे आणि त्याच्यावर सगळी चर्चा घडीत बसायची. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.